आणि आमच्या पक्षाबद्दल, अल्पसंख्याक आणि आमचा पक्ष यांच्याबद्दल फार गैरसमज करणारे काही गोष्टी या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक राजकारणात विरोधी पक्षवाले ते करत असतात. त्या मी आज अल्पावधीत केलं. सर्व जिल्ह्यात त्या ठिकाणी अल्पसंख्याक विभागाची मजबूत बांधणी करण्यात आली. सर्व जिल्ह्यावाईज त्या ठिकाणी कार्यकारिण्या, अध्यक्ष, पदाधिकारी नियुक्त झाला संपूर्ण महाराष्ट्रात. आणि त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम माननीय आमदार अजितदादा पवारसाहेब यांच्या हस्ते. त्यानंतर दादांच्या लक्षात आलं की एक चांगली बांधणी करणारा एक चांगला संघटक आहे हे लक्षात आल्यानंतर दादांनी त्या पुढची जबाबदारी दिली मला की लगेचच 15 दिवसात मेळावा घेण्याचे आदेश देण्यात आले. आणि तो मेळावा नवी मुंबई इथं, वाशी इथं एक्झिबिशन सेंटर फार मोठी जागा आहे. तिथं एखादा मेळावा घेणं म्हणजे किमान 25,000 लोक लागतात. विश्वासानं सोपवली. मी त्यासाठी प्रयत्नशील राहिलो आणि तो मेळावाही अत्यंत यशस्वी झाला. न भूतो न भविष्यतो अल्पसंख्याकाचा. तुम्ही अगोदरच दिला होता का आता अलीकडं 15 दिवस आधी. निलेश राणे अमुक 15 दिवस आधी गेल्या महिन्यात सत्ताधाऱ्यांवर टीका करावा लागला म्हणून. नाही, सत्ताधाऱ्यांचा काय संबंध आहे? सत्ताधारी आणि गोरक्षकांचा काय संबंध आहे? गोरक्षक सत्ताधारीच आहे, सत्ताधारीशी संबंधित आहे. तुम्ही चुकीचं इंटरप्रिटेशन करताय. नाही, त्याचा काही विषय नाही. असं कुठलं बांधणी कोणाला लागलेली आहे मला माहिती नाही, पण माझ्या पक्षात माझ्या विरोधात कोणतीही तक्रार अशी झालेली नाही. कारण माझं काम हे काम बोलत असतं आणि कामावर उभं राहणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कधीच माझ्याबद्दल माझ्या पक्षात कोणतीही अशी तक्रार झालेली नाही. हा, आता स्थानिक पातळीवर काही पोटदुखी लोक आहेत, मला जे कळतं की ते आमच्या पक्षातही नाही आहेत, परंतु त्यांना असं वाटलं की हे राजीनामा झाला म्हणजे आपल्याला एक पर्वणी मिळाली, आपल्याला एक बहाणा मिळालाय, मग त्याला जोडून काय, तर त्याला जोडून असं काहीतरी लावण्याचा धंदा त्यांनी केलेला असावा. तुम्ही दिला नाही तर तुम्हाला काढलं असं बोलतो. मी काय सांगतोय मी की अजित दादा ज्यावेळेस इथं माझ्या घरी आलेले, माझ्या कार्यालयात आलेले, त्याच दिवशी मी त्यांना दिलेला होता. परंतु जोपर्यंत नवीन माणूस एखादा त्या जागेवर चांगला त्यांच्या डोक्यात बसला नाही तोपर्यंत ते जाहीर करणं योग्य नव्हतं. म्हणून आपण ते जाहीर केलं नव्हतं. आणि तो पक्षांतर्गत विषय आहे. शेवटी प्रत्येक पक्षाचे विषय काय रस्त्यावर बोलायचे नसतात, काही जबाबदारी आहे. त्यामुळे असा काही प्रकार नाही आहे. काही लोकांना आपलं उकळ्या फुटल्या असतील कदाचित, आणि म्हणून खरं तर आमच्या पक्षाची अरेंजमेंट आहे ही कार्यकर्त्याचं युटिलायझेशन अगदी व्यवस्थित करून घेण्याची एक सिस्टम आमच्या पक्षात आहे. आणि त्यानुसार माझ्या कार्यक्षमतेची काय म्हणू त्याला आपण की व्यवस्थितपणानं उपयोग लोकांना झाला पाहिजे, लोकांच्या प्रश्नासाठी झाला पाहिजे, कार्यकर्त्यांसाठी झाला पाहिजे, पक्षाला झाला पाहिजे, या दृष्टिकोनातनं नियोजन करणारा आमचा पक्ष आहे. आणि ते पक्षाच्या नियोजनानुसार मला जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत. 2 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलं होता जिल्ह्यातील जनजीवन किती कामं बंद आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असं ऐकलं की ज्यांना आम्ही नाही, सगळेच जण सांगतात की एक भोंगा आहे, दररोज सकाळी 9 वाजता वाजतो. पण अलीकडल्या काळात त्या भोंग्याचा आवाज काय झाला होता माहिती नाही, गायबच झालेला होता. परंतु त्या संजय राऊत म्हणणाऱ्या इसमाने काल फार खालच्या पातळीवर जाऊन जी भाषा वापरली आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या बद्दल, मला अक्षरशः अशा लोकांची क्यू येते की 1 महिनाही झाला नाही, ह्या संजय राऊतांनी सांगितलेलं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं की दादा 6 वेळ उपमुख्यमंत्री झालेत. दादा मुख्यमंत्री झाले तर मला आनंद आहे, कारण दादा एक मुख्यमंत्री पद पेलणारा एक चांगला नेता आहे आणि काम करण्याची धमक दादांच्यात आहे, अशी 1 महिना झाला नाही वाच्यता केलेली त्या संजय राऊतनी. आणि काल फार खालच्या पातळीवर जाऊन रक्ताबद्दल बोलणं की नेत्याच्या अंगात अमुक अमुक रक्त आहे, हे बोलणं अत्यंत अशोभनीय आहे, शोभणारं नाही आहे. आता मला तर असं वाटतं की संजय राऊत कुणाबद्दल काय बोलतात यापेक्षा आता संजय राऊतचं DNA करण्याची आवश्यकता आहे आणि संजय राऊतचं रक्त तपासण्याची आवश्यकता आहे. तसे आमच्याकडे रिपोर्ट आहेत त्यांचे, पण आम्ही राजकारणात काही संयम पाळलेले आहेत.
त्यानुसार व्यक्तिगत पातळीवर कोणाची निंदा नालस्ती करण्याचं आमचं धोरण नाही आहे. एकतर आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची विचारसरणी शिवशाहू फुले आंबेडकरांची आहे. सर्व धर्म समभाव मानणारे आमचे नेते आहेत. तेच धोरण आमच्या पक्षाचं आहे. कधी कुठल्या जातीपातीचं राजकारण आमदार अजितदादांनी केलेलं नाही, हे सगळ्या महाराष्ट्रानं आजपर्यंत बघितलेलं आहे. मग असं असताना फार पाकिस्तानच्या संबंधित त्या नेत्यांना जोडून भाष्य करणं हे अशोभनीय आहे. आता झालं, एक वेळ, दोन वेळ, तीन वेळ अशांना ताकीद देऊन झालेली आहे. जर संजय राऊतनी हा धंदा बंद नाही केला, बाकीचं काय त्यांना करायचं आहे, भोंगा कसा वाजवायचा आहे, कोणावर तरी वाजवावाच लागतो त्यांना, ती चाकरीच आहे त्याची, ती करावी त्यांनी. पण या पुढच्या काळात अजितदादांच्या बद्दल जर एकही चकार शब्द काढला तर आमचे कार्यकर्ते जीभ हासडून दाखवतील, जेणेकरून अशा पद्धतीची घाणेरडी वक्तव्य या पुढच्या काळात कुठल्याच नेत्यांच्या बाबतीत त्याला करता येणार नाही आणि त्याची फार मोठी किंमत त्याला मोजावी लागेल. त्यामुळे या पुढच्या काळात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात असणारे आमच्या नेत्यांच्या बद्दल अनादरानं बोलण्याचाही प्रयत्न करू नये, अन्यथा त्याची किंमत वेगळ्या पद्धतीनं त्यांना मोजावी लागेल, जी त्यांना परवडणारी असणार नाही.